देशाचा केंद्रीय अर्थसंकल्पात संसदेमध्ये सादर केला जाणार. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्यात. निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा ही व्यक्त केली जाते. सोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कररचनेमध्ये कोणतं गिफ्ट मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या अर्थसंकल्पाचे प्रत्येक अपडेट तुम्हाला एबीपी माझावरती पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती ओडिशातील पुरी समुद्र किनाऱ्यावरती एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी पुरी बीचवरती 6 फूट उंच वाळूशिल्प साकारत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27चं स्वागत केलंय. विकसित भारत या संकल्पनेवरती आधारित हे शिल्प सध्या पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत असून अर्थसंकल्पाबाबत सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न यामधून करण्यात आलाय. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवारांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळालाय. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हजर होते. या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि मंत्र्यांनी अजित पवारांची आठवण काढत घोषणाबाजी देखील केली. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडींना वेग आला. मुंबईतील विधान भवनामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवातीला शोक प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर सर्व उपस्थितांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याच बैठकीमध्ये पुढील नेतृत्वाबाबत निर्णय घेत दिलीप वळसे पाटलांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला एकमतानं मंजुरी देत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गटनेता निवडीचे पत्र हे सादर करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे सध्या 3 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही 3 खाती सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीच यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळावं यासाठी अजित पवार हे फार आग्रही होते. महायुती सरकारमध्ये वजनदार खात्यांपैकी शिवसेनेला नगरविकास, भाजपकडे महसूल आणि गृह खातं तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यात आलं होतं. मात्र आता अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्यामुळे राष्ट्रवादीकडे मोठं खातं हे सध्या तरी नाही. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती दाखल झाल्या. यावेळी सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला होता. त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. यावेळी देवगिरी बंगल्यावरती भावनिक वातावरण पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला अभिवादन केलं तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्वच जण भावुक झाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी बंगल्यावरती जात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र दिलं. हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तिशः जात सुनेत्रा पवारांना दिलंय. शपथविधीनंतर सुनेत्रा पवारांनी एक पोस्ट केली आहे. अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेनं उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून आल्याचं सुनेत्रा पवार यांनी एक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. त्याबरोबरच अजित पवारांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. दरम्यान सुनेत्रा पवारांनी शपथ घेतल्यानंतर रोहित पवारांनी एक पोस्ट केली आहे. अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपामध्ये तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पोस्ट केली आहे. कठीण प्रसंगात देखील सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला. तो कौतुकास्पद आणि धाडसी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. त्याबरोबरच अजितदादांचा वारसा सुनेत्रा पवार समर्थपणे चालवतील असा विश्वास देखील फडणवीसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुनेत्रा पवारांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचं स्वप्न पूर्ण नेतील असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांना उत्तर दिलंय. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला असं म्हणत सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा ही रिक्त झाली आणि त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्यावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली आहे. राज्याच्या सध्याच्या राजकारणावरती भाष्य करत राज ठाकरेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यावरती निशाणा साधलाय. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी देखील सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर एक पोस्ट केली आहे. वहिनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री होत आहात. वहिनी सावध असा पटेल तटकरे यांच्यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला गुंगी गुडिया समजून मनमानी करण्याचा प्रयत्न करतील असा सल्ला देखील सुषमा अंधारेंनी सुनेत्रा पवारांना दिलाय. एकीकडे अजित पवारांचं निधन झालं असताना दुसरीकडे दुःखाच्या प्रसंगात सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली. मात्र अशा परिस्थितीत देखील विरोधकांनी टीका केली. या टीकेला मंत्री जयकुमार गोरे यांनी उत्तर दिलंय. किमान अशा प्रसंगामध्ये तरी विरोधकांनी परिस्थितीचं भान आणि जाण ठेवणं गरजेचं होतं. मात्र ज्या पद्धतीची वक्तव्य आली आहेत ती दुर्दैवी असल्याची टीका ही जयकुमार गोरेंनी विरोधी नेत्यांवरती केली आहे. किमान अशा प्रसंगामध्ये तरी किमान परिस्थितीचं भान आणि जाण विरोधी पक्षांनी ठेवली पाहिजे आणि या परिस्थितीमध्ये आपण आदरणीय सुनेत्रा ताईंच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. एवढी माणुसकी जर विरोधकांना नसेल तर मला वाटतं याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट असू शकत नाही. अजित पवारांना 2 वेळा मुख्यमंत्री पदाची संधी मिळत असतानाही केवळ साहेब नको म्हटल्यामुळे त्यांनी स्वतःहून बाजूला सरकण्याचा निर्णय घेतला होता असं आमदार सुरेश धस यांनी सांगितलंय. बीड जिल्ह्यातील आष्टी इथं आयोजित शोकसभेमध्ये भावना व्यक्त करताना त्यांनी अजित पवार हे आज्ञाधारी पुतण्या होते असंही म्हणाले. या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. कणखर नेत्याला गमावल्याची भावना पक्षातील प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये दाटून आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले. विधान भवनामध्ये अदिती तटकरे अजित पवारांचे स्वीय सहाय्यक अनिल ढिकलेंना पाहून भावूक झाल्या आणि त्यांच्या गळ्यामध्ये पडून रडू लागल्या. या दृश्यांमुळे काही काळ विधान भवन परिसरातलं वातावरण हे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचं बारामती विमान अपघातामध्ये निधन झालं होतं. यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. विदीप जाधव यांचं मूळ गाव असलेल्या फलटणमधील तरडगावच्या
रोहित पवारांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संपूर्ण पवार कुटुंब हे जाधव परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं म्हणत रोहित पवारांनी जाधव कुटुंबियांना धीर दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याबाबत आग्रही होते. याबाबत अजितदादा, सुनील तटकरे आणि सुप्रिया सुळे यांची देखील बैठक झाली होती, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केलाय. त्याबरोबरच आतापर्यंत 12 ते 13 बैठका झाल्या होत्या. जयंत पाटलांच्या घरी शेवटची बैठक झाली. सगळं ठरलं होतं, काय करायचं, कसं करायचं आणि कुठे करायचं, असं अनिल देशमुख म्हणाले. माननीय अजितदादा पवार, माननीय सुनील तटकरे आणि सुप्रियाताई यांची सुद्धा अलग बैठक झाली आणि सर्व ठरलं होतं की 12 फेब्रुवारीला आपण हे जाहीर करायचं. कसं करायचं, काय करायचं, सर्व बाबतीत माननीय अजितदादावर डिटेल चर्चा सर्वांशी झाली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.